आयोजकांजवळ आपण कोणताही बोलणं केल्याशिवाय आपण इथून कोणीही जायचं नाही आहे। संघ मालक आणि खेळाडू सर्वांना विनंती आहे, सूचना आहे, आपण कोणत्याही प्रकारे आयोजकांना भेट दिल्याशिवाय जाऊ नये। कारण आजचा दिवस जरी संपुष्टात आला असला, काही सामने शिल्लक असले तरी मात्र उद्याचा दिवस देखील खूप महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांसाठी। त्यामुळे संघ मालक आणि सर्व खेळाडू आपण या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। आयोजकांना भेटल्याशिवाय आपण कोणत्याही प्रकारे या ठिकाणी निरोप घ्यायचा नाहीये, कारण उद्याच्या सामन्यांच्या देखील आपल्याला या ठिकाणी सर्व सूचना द्यायच्या आहेत। तर सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय कैवल्य 7 स्टार वर्सेस काव्या स्पोर्ट्स असा दोन संघांमधला पुन्हा एकदा रंगलेला हा सामना। सुदीप जसंची चढाई आपण पाहिली, संकेत पाटील, तर संकेत पाटील याला देखील आपण बऱ्याच वेळेला मैदानावरती पाहिले, याचा खेळ आपण सर्वजण जाणतो। आज या स्पर्धेमध्ये नक्कीच एक वेगळी जबाबदारी संकेतवरती देखील असणार आहे, कारण कैवल्य 7 स्टार या संघामध्ये त्याला संधी मिळाली आहे आणि खऱ्या अर्थानं आपण जर या स्पर्धेच्या पारितोषिकाकडे लक्ष टाकलं तर आपल्या लक्षात येईल की या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 40,000 असलं तरी या ठिकाणी फ्रीज आपण पाहतोय, हा फ्रीज देखील संघ मालकासाठी भेट असणार आहे। त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक असणार आहे ₹30 30,000 आणि द्वितीय क्रमांकासाठी संघ मालकासाठी भेट वॉशिंग मशीन असणार आहे। तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 15,000 आणि 2 टीव्ही असणार आहेत 32 इंची, अशी पारितोषिके या स्पर्धेसाठी आहेत। त्याचप्रमाणे आपण प्रथम प्रथम क्रमांकाचा चषक आपण या ठिकाणी पाहतोय। जे चषक या ठिकाणी कैलासवासी गजानन नारायण कमाने यांच्या स्मरणार्थ कुमार राज नितीन कमाने यांच्याकडून या स्पर्धेसाठी देण्यात आले। त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचे जे पारितोषिक आहे ते कैलासवासी प्राणनाथ जानू कांबळे वांडे यांच्याकडून त्यांच्या स्मरणार्थ श्री मंगेश प्राणनाथ कांबळे यांच्याकडून या स्पर्धेसाठी देण्यात आले। त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचे चषक या ठिकाणी आपण पाहतोय हे चषक या ठिकाणी नागाव विभागातील एक कबड्डीचे हौशी प्रेक्षक सन्माननीय विनय रिजगुड सर यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आले। त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचे जे चषक आहे हे चषक या ठिकाणी कैलासवासी लक्ष्मण भिकू अर्कशी यांच्या स्मरणार्थ श्री गणेश लक्ष्मण अर्कशी यांच्याकडून देण्यात आले। त्याचप्रमाणे बेस्ट कोच याच्यासाठी चषक देण्यात आले। हे चषक देखील कैलासवासी संजय गजानन कमाने, त्याचप्रमाणे बेस्ट कर्णधार म्हणजे बेस्ट कोच बेस्ट कॅप्टन याच्यासाठी देखील कैलासवासी नंदकुमार गजानन कमाने यांच्या स्मरणार्थ श्री नितीन कमाने यांच्याकडून हे चषक या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेअर याच्यासाठी सोन्याची अंगठी असणार आहे, तर उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट चढाईसाठी प्रत्येकी चांदीचा ब्रेसलेट असणार, अशी ही पारितोषिके या स्पर्धेसाठी लागलेली आहे। आणि त्या पद्धतीचा खेळ आणि त्या पद्धतीची प्रत्येक संघाची मैदानावरची तडजोड आपण मैदानावरती पाहतोय की प्रत्येक खेळाडू हा
या सर्व पारितोषिकांचा विचार करून, संघ मालकांचा विचार करून, संघ मालकांनी जो विश्वास त्यांच्यावरती दाखवलाय त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता या ठिकाणी खेळ करतायत. कारण खऱ्या अर्थानं जो विश्वास खेळाडूंवर टाकलाय तो कुठेतरी या स्पर्धेच्या माध्यमातून सार्थ करताना सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कारण सर्व आपण खेळाडू जर पाहिले सर्व संघाचे पहिल्या सामन्यापासून ते आत्ताच्या सामन्यापर्यंत खूप चांगला खेळ सर्वांचाच राहिलाय. रोजित माळी नक्कीच एक नावाजलेलं नाव आहे. रायगड जिल्ह्यातील 2 नंबरची जर्सी त्यांना प्रदान केलेली आहे आपल्या कैवल्य 7 स्टार या संघाची. बदल झाला, भोंगा झाला थर्रेडचा, म्हणजेच करो या मरो अशी परिस्थिती असलेली चढाई. सुजित जासू नक्कीच एक पाहिलं तर मिथून भोईर त्याला मात्र संघाच्या बाहेर बसवतोय आणि सामना मात्र त्रुटीत काळासाठी थांबतोय. ज्या संघाला पुढील सामना खेळण्यासाठी त्या ठिकाणी निमंत्रण दिलं गेलं, पहिला पुकार दिला गेलाय, त्या संघाने तयारीत राहायचंय आणि ज्या सूचना आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचलेल्या आहेत सर्व संघ मालक, सर्व खेळाडू, आपण कोणीही आयोजकांची भेट घेतल्याशिवाय या ठिकाणी जायचं नाहीये. कारण अजूनही काही आजच्या दिवसातले सामने शिल्लक आहेत, ते सामने देखील आपल्याला या ठिकाणी खेळायचे आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारे आपण इथून जायचं नाहीये. पुन्हा एकदा संकेत पाटील ची चढाई आपण पाहतोय मैदानावरती, ज्याच्यासाठी बोनस ऑन झालेला आहे. एक चांगला फुटवर्क संकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि नक्कीच एक चांगली पकड देखील काव्या स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. एक सांघिक खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आविष्कार सपानकर नक्कीच आपण जसजसं कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जात असतो एक वेगळा अनुभव नक्कीच मिळत असतो. त्याचप्रमाणे आविष्कार कुमार गटाच्या रायगड जिल्ह्याच्या संघातून जरी खेळायला गेला असला तरी मात्र पुढे गेल्यानंतर नवीन समोर खेळाडूंसमोर खेळ करत असताना एक वेगळा अनुभव नक्कीच त्याच्यासोबत असणार आहे. पुन्हा एकदा रोजित चढाई करतोय काव्या स्पोर्ट्स संघाच्या प्रांगणामध्ये, ज्याच्यासाठी बोनस ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्कोअरकडे जर आपण पाहिला तर 5-4 असा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र काय डिसिजन येतोय नक्कीच सुपर हिट. हे पहा, आपण मागच्या खेळाडूने कोणी उठायचं नाही आहे. 4 गुण. आता मात्र आपण गुणफलक पाहिला तर नक्कीच थोडासा बदल होईल. 5-8 आपल्याला पाहायला मिळतो. मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये आपण सर्वकाळपासून पाहतोय की 10 संघांचा सहभाग आहे आणि 10 संघांचा खेळ देखील तितकाच भारदार झालाय. खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या सामन्यापासूनच चित्तथरारक दृश्य आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाले. कारण पहिल्याच सामन्यापासून, पहिल्याच चढाईपासून ते आतापर्यंत चालू असलेल्या चढाईपर्यंत नक्कीच इथे मात्र प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. आणि हेच आपल्याला करायचं आहे, लोकांच्या मनात आपल्याला जागा बनवायची आहे. त्याच पद्धतीचा खेळ मैदानावरती आपल्याला करायचा आहे. सुजित जासू आणि नक्कीच पुन्हा एकदा खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक सुंदर पकड नक्कीच पुन्हा एकदा कैवल्य 7 स्टार या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. उरला सुरला एक खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. काही वेळ सोड अलर्ट होते. पुन्हा एकदा स्कोअरकडे आपण पाहिला तर 13-5 आपल्याला स्कोअर पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा सामना देखील आपण 2 संघांना कॉल दिलेला आहे. त्या संघाने देखील तयारीत राहायचं आहे. जिजा एंटरप्राइजेस वर्सेस पीटर वॉरियर्स असा सामना असणार आहे.
नितीन दा रमेशकर सतंकर सदाई करतोय कैवल्य सेवन स्टार या संघाच्या प्रांगणामध्ये. त्याच्यासमोर आपण पाहिलं तर 7 कडा आपल्याला पाहायला मिळतंय. जवळजवळ सकाळपासूनच या ठिकाणी मैदानावर आयोजकांची खरोखर खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. कारण काल रात्री जवळजवळ 2 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर सकाळी 5 वाजता ही मंडळी सर्व मैदानावरती आली ही तयारी करण्यासाठी. दुपारी 1 वाजेपर्यंत लोकांना वाटत होतं की अजून काही तयारी नाही आहे, पण खरे तर ज्या वेळेमध्ये ही स्पर्धा व्हायला पाहिजे होती थोडीशी पुढे गेली, परंतु 2 वाजेपर्यंत सर्व मैदान तयार होतं आणि तिथून पुढे ही स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेचा पूर्ण अंदाज, या स्पर्धेमध्ये किती सामने कशा पद्धतीने होतील आणि अंतिम सामना कुठपर्यंत खेळवायचा आहे, या सर्व स्पर्धेची रूपरेखा ही आयोजकांच्या माध्यमातून तयार आहे. त्यामुळे कोणता निर्णय कधी घ्यायचा हे आयोजक नक्कीच घेतील. सामना मध्यंतरासाठी थांबतोय आणि मध्यंतरपर्यंतचा गुणफलक आपण जर पाहिला तर 5-13 आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर पुढील सामन्यासाठी जिजा एंटरप्राइजेस वर्सेस पीटर वॉरियर्स आपल्याला दुसरा पुकार मिळतोय. जिजा एंटरप्राइजेस वर्सेस पीटर वॉरियर्स आपल्याला सेकंड कॉल आहे, आपण तयारी करायची आहे. काय कसला काय आमचा मॅनेजर बघा निस्तार बसलाय. मी दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आजच्या या स्पर्धेसाठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी या कबड्डी खेळासाठी बरंच काही दिलेलं आहे, अगदी धाटाव संघातले माजी कबड्डीपटू अमित दळवी आपणाला देखील विनंती करतोय की आपण देखील मैदानाच्या मध्यभागी यायचं आहे. धाटाव संघाचे रोहा धाटाव संघाचे माजी कबड्डीपटू सन्माननीय अमित दळवी आपण देखील मैदानाच्या मध्यभागी येत आहे. त्याचप्रमाणे महेश पाटील आपण देखील यायचं. मध्यभागी यायचं आहे. आशिष शेदुलकर यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. मी नितीन कमाने आपणास विनंती करतोय की आपण आशिष शेदुलकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्मान
धाटाव संघ यायचा त्या वेळेला एक चाहता खेळाडू म्हणून अमित दळवी यांची ओळख होती. आज आपण पाहतोय की सामनाधिकारी म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभलेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. हर्ष तोडणकर आणि हेमंत तोडणकर संघाचे संघ प्रशिक्षक आहेत जिजा एंटरप्राइजेसचे. आपले खेळाडू त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. आपण जायचं आहे. हर्ष तोडणकर आणि जिजा एंटरप्राइजेस संघाचे संघ प्रशिक्षक हेमंत तोडणकर आपले खेळाडू त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. आपण त्या ठिकाणी जायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय कैवल्य 7 स्टार्स वर्सेस काव्या स्पोर्ट्स या दोन संघांमधील खेळ आहे. मित्रांनो आपण पाहतोय ही कबड्डी स्पर्धा एक लीग कबड्डी स्पर्धा आहे. मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी 2024. निश्चितपणे कैवल्य 7 स्टार्स चे मालक आहेत अर्थात कैवल्य मनोज भगत या ठिकाणी व्यासपीठावर देखील स्थानापन्न झालेले आहेत. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघ आहे काव्या स्पोर्ट्स आणि काव्या स्पोर्ट्स संघाचे मालक आहेत दिनेश वारगे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी बसून ही कबड्डी स्पर्धा आपले खेळाडू कशा पद्धतीने खेळत आहेत याचा आनंद देखील व्यासपीठावर या ठिकाणी संघ मालक देखील घेत आहेत. कारण काही दिवस या सर्व संघ खेळाडूंना देखील तशा पद्धतीनं या ठिकाणी ट्रीटमेंट अर्थात संघ मालकांच्या माध्यमातून देण्यात आली. मग ज्या वेळेला ऑप्शन झालं त्यावेळेला मात्र आपली नक्की टीम कोणती हे प्रसिद्ध करण्यात आलं. आता मात्र रोजित माळी मैदानाच्या बाहेर 16-6 अजून देखील या ठिकाणी 10 गुणांचं एक मध्ये अंतर आहे. आता घोडदौड मात्र करायला लागेल ती निश्चितपणे काव्या स्पोर्ट्स या संघाला आणि टिकवायचं आहे ते कैवल्य 7 स्टार संघाला. मात्र ही घोडदौड करत असताना कदाचित आपण स्वार होऊन ही भूमिका पार पडत असताना मात्र प्रतिस्पर्धी संघ मात्र तशाच पद्धतीने आपल्याला येऊ देणार का? आणि हो इथे मात्र नक्कीच एक गुण आपल्या संघासाठी मिळतो. अर्थात या ठिकाणी काव्या स्पोर्ट्स एक फुल ओव्हर खऱ्या अर्थानं एक अखंड फुलहार तयार होत असतो. एक दीप लावत एक दीपमाळ तयार होत असते आणि एक गुण मिळवत खऱ्या अर्थाने एक गुणांची मालिका तयार होत असते. मग थेंबे थेंबे तळे साचे तशाच पद्धतीनं आहे. जसं साचणार तसं वाटणार. मग एक करत खऱ्या अर्थानं पुढे जात प्रत्येक संघाचा खेळाडू मात्र आपापल्या परीने या ठिकाणी एक पॉझिटिव्ह प्रयत्न मात्र करत राहतो. 16-7 तेवढं अधिक पण नाहीये आणि तेवढं कमी पण नाहीये. ठरवलं तर काहीही कितीही मिनिटात होऊ शकतं आणि ठरवलं तर टिकवू शकतो किंवा त्याच्याही पुढे जाऊ शकतं. ही दोनही संघांच्या खेळाडूंमध्ये धमक असते. परंतु आपल्यामधला खऱ्या अर्थानं खेळाडूला जागृत करा. मीही करू शकतो, मीही झोपलोय तो उठू शकतो, उठलाय तर बसू शकतो, बसलाय तो धावायला लागू शकतो. ही जिद्द आपल्यामध्ये मित्रांनो असायला हवी. ही चेतना आपल्यामध्ये असायला हवी. ही मतुकी आपल्यामध्ये असायला हवी आणि ही कबड्डीच्या माध्यमातून सहज शक्य आहे. कारण आता मात्र सिलेक्टेड खेळाडू एका विशिष्ट संघ मालकाच्या संघामध्ये खेळत असतात. क्या बात. अजून एक गुण म्हणजे कुठेतरी आशा वाढते 16-8 म्हणजे 8 गुणांचा रस्ता मात्र अजून कापायचा आहे. कदाचित 16 गुणांना पुढे घेऊन जाण्याचा देखील आपला अट्टहास असेल. मग तो पूर्ण देखील आपल्याला करायचा आहे.
दोनही बाजून विचार करताना खऱ्या अर्थानं रसिक मनाला एक कबड्डीचा आनंद मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं मिळतोय. कारण ही आपली कबड्डी आहे, आपल्या अभिमानाची कबड्डी आहे, आपल्या स्वाभिमानाची कबड्डी आहे. आणि हीच कबड्डी गेली अनेक दिवस आपण ह्या कबड्डीच्या प्रतीक्षेत होतो आणि प्रतीक्षा मात्र संपली आणि आजचा दिवस उजाडला. आजचा दिवस उजाडल्यानंतर खऱ्या अर्थाने कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते झाला. त्यानंतर मात्र ही कबड्डी सुरू झाली, या कबड्डीचा प्रवास सुरू झाला आणि हा कबड्डीचा प्रवास मात्र उद्याच्या दिवसाला संपणार, म्हणजेच सांगता समारोप होणार. उद्याच्या दिवसाला मात्र या ठिकाणी डबल रसिक प्रेक्षक वर्ग मोठ्या गर्दीनं दाटीवाटी करणार. म्हणजे आवड कबड्डी, छंद कबड्डी, मातीला गंध असतो, फुलाला सुगंध असतो आणि आमच्या रसिक मनाला कबड्डीचा छंद असतो. आणि हाच छंद पुरवण्यासाठी आलेला आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग मोठ्या आतुरतेनं ही कबड्डी स्पर्धा मात्र पाहत आहे. सुंदर असं या ठिकाणी नियोजन आहे. अर्थात नितीन कमाने मित्रमंडळ सगळे खूप सारे या मित्रमंडळामध्ये आहेत. त्यांच्या अथक परिश्रमातून मित्रांनो हे जेवढं सहज गत्य आपल्याला पाहायला मिळतं ना, आल्यानंतर पाहायला आनंद वाटतो. वा काय बनवलंय, किती सुंदर आहे, किती चांगल्या पद्धतीनं आपल्याला बसायला मिळालं, किती मस्त असं सुंदर व्यासपीठ आहे आणि किती चांगली या ठिकाणी मैदान आहे. परंतु फार कठीण असते, फार कठीण असते. एक जरी मैदान बनवायचं झालं ना तरी त्याच्यामध्ये मित्रांनो 15 दिवस जातात. मेहनत बाजूला, कष्ट बाजूला, ही साधी या मैदानाची रचना सगळी जमवाजमू 15 दिवस जातात. मग इथे तर आपण पाहतोय एवढं सगळं जमा करायचं आहे, ते देखील आखीव आणि रेखीव पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण पाहतोय. मग ह्याचं 100% आपण जे श्रेय आहे ते त्यांच्या मित्रमंडळाला द्यावंच लागणार आहे. कारण एक फ्री ऑफ चार्ज कबड्डी स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. अशी ही कबड्डी स्पर्धा आहे. भविष्यातील कबड्डी खेळाडू घडवण्याच्या उद्देशानं दृष्टीनं ही कबड्डी स्पर्धा मात्र आयोजित केली. कैवल्य 7 स्टार वर्सेस काव्या स्पोर्ट्स अशा या दोन संघांमधील खेळ 19-9 वर येऊन मात्र थांबलाय. मिथुन भोईर चढाईसाठी येतोय 1-0. अनेक वर्षांचा अनुभव आहे, अनेक वेळेला इंजुरी मिथुन भोईर यांना देखील आलेली आहे, परंतु जिद्द मात्र हरलेली नाहीये. जिद्द मात्र सातत्यानं कायम आपल्या मनामध्ये ठेवून मात्र हा प्रवास मात्र कबड्डीचा सुरू आहे. एक आधारस्तंभ असतो. जेवढा अनुभव ना या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दिलावर मी व्यासपीठावर निमंत्रित करणार आहे दिलावर तळवसकर. आपण प्लीज व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय दिलावर तळवसकर विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. माजी खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मित्रांनो असे अनेक प्रसंग येत असतात. आमच्या सामनाधिकाऱ्यांना देखील हे कधी कधी सहन करावं लागत असतं. आजूबाजूला थांबलेले असतात आणि मग एखादा पुश केलेला खेळाडू त्या अनेक वेळेला रसिक प्रेक्षकांच्या अंगावर जातो. ज्या वेळेला बाजूला रसिक प्रेक्षक वर्ग असतो मग आता मात्र कोणीच नाही प्रेक्षक, मग चला पंचायत आमची. आणि एक विनोदाचा भाग आहे. गुणसंख्या मात्र वाढते. कैवल्य संघाची अजून एकानं वाढली. हाच कबड्डीचा आनंद आहे जो द्विगुणित करण्यासाठी आपण मित्रांनो इथे जमलेलो आहोत. रायगड म्हणजेच मित्रांनो ही कबड्डीची पंढरी म्हणून खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याला ओळखलं जातं. मग मुरुड देखील ह्या रायगड जिल्ह्यातील एक अविभाज्य भाग आहे. खऱ्या अर्थानं एक महत्त्वपूर्ण तालुका आहे ज्याचं नाव मुरुड आहे. मुरुड जंजिरा यासाठी देखील ओळखला जातो आणि पद्मदुर्ग किल्ल्यासाठी देखील ओळखला जातो. मी आदरणीय दिलावर तळवसकर आपणास विनंती करणार आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. 1+2 टोटल 3 पॉइंट्स तो कैवल्य. गुण अजून देखील वाढत गेले तर 25-9 अशी मात्र मोठी दरी या ठिकाणी निर्माण झाली. आणि आता मात्र कमी वेळेमध्ये खूप सामना करावा लागला होता, परंतु वेळ मात्र इथे संपलेली आहे आणि या सामन्यामध्ये विजय झाला आहे तो म्हणजेच
कैवल्य सेवास्टार खूप खूप अभिनंदन अर्थात कैवल्य सेवास्टार आणि धन्यवाद देणार आहे तो म्हणजेच काव्या स्पोर्ट्स या संघाला. जबरदस्त खेळ दोनही संघांच्या खेळाडूंच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी संपन्न झाला. एक चांगला खेळ मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला देखील पाहायला मिळाला. अनेक मनोरंजन म्हणून निश्चितपणे आपण देखील व्यक्त झाला, आपण देखील सादर झालात, आपण देखील प्रेझेंट झाला. म्हणून पुनश्च सर्व खेळाडूंचं आम्ही आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देणार आहोत. तिसरा पुकार जिजा एंटरप्राइजेस वर्सेस पेट्रोल वॉरियर्स. आपण तयार राहायचं आहे, दोनही संघ आपण तयार राहायचं आहे. जिजा एंटरप्राइजेस वर्सेस पेट्रोल वॉरियर्स. दोनही संघ आले का? महेश पाटील आपला देखील धन्यवाद.